कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अर्थसंकल्प अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी सरकारला मुंबई गोवा महामार्गाच्या विषयावरून जाब विचारलाय। मुंबई गोवा महामार्ग अद्यापही पूर्ण न झाल्याने आमदार निलेश राणे अक्षरशः संतापलेले पाहायला मिळालेत। सरकारच्या कामावरती त्यांनी ताशेरे ओढले आहेत। नागपूर गोवा महामार्ग हा जवळपास 80,000 कोटीच्या माध्यमातून तरतूद होईल असं अभिभाषणामध्ये उल्लेख देखील केलेला आहे। त्याच्या बाजूलाच तिथूनच इंटरसेक्ट जो काय होतो तो मुंबई गोवा महामार्ग होतो। अध्यक्ष महोदय, मला आपल्या निमित्ताने सरकारला हे विचारायचं आहे की आमचा मुंबई गोवा महामार्ग हा कधी होणार आहे। सन्माननीय गडकरी साहेब जेव्हा 2018 मध्ये कोकणामध्ये आले होते, रत्नागिरीमध्ये त्यांचं भाषण झालं, NHAI चे ते मंत्री आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी मुंबई गोवा महामार्गासाठी 18,500 कोटीची तरतूद केलेली आहे। मला सरकारला विचारायचं आहे ते 18,500 कोटीपैकी किती खर्च मुंबई गोवा महामार्गावर झालेला आहे ह्याचं कधीतरी आम्हाला कळावं। लोकप्रतिनिधी म्हणून लोक आता अंगावर यायला लागले आहेत। अनेक गणपतीचे सण निघून गेले, आता परत गणपती येतील सप्टेंबरमध्ये। आम्ही लोकांना काय उत्तर देणार आहोत? आपण मोठमोठे महामार्ग बांधतोय, नागपूर गोवा महामार्ग म्हणजे कुठल्या कुठे किती किलोमीटर झाले, पण मुंबई गोवा जिथे सिंधुदुर्गाचा महामार्ग पूर्ण झालेला आहे, रायगडचा बऱ्या प्रमाणात पूर्ण झालेला आहे, पण रत्नागिरीचा 100-150 किलोमीटरचा जो पॅच आहे तो का पूर्ण होत नाही हे आम्हाला कधीतरी सांगणं सरकारने गरजेचं आहे। लवकरात लवकर ते सांगावं, कारण का त्याचबरोबर अभिभाषणामध्ये याचाही उल्लेख आहे की आम्ही अनेक किलोमीटर हे क्वालिटीचे रस्ते देऊ। कोकणामध्ये 4,000 सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो। अध्यक्ष महोदय, जिथे 4,000 सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो, मला एक आपल्याला विचारायचं आहे, जिथे 3 इंचाचा पाऊस पडतो आणि जिथे 4,000 मिलीमीटरचा सरासरी पाऊस पडतो त्या रस्त्याची आपण काय अवस्था करतोय, पावसामुळे ती काय अवस्था होतोय ह्याचा कधीतरी आपण ऑडिट करणार आहोत की नाही, तपास करणार आहोत की नाही। जिथे 3 इंच पाऊस पडतो तिथे पण ग्रेड तोच वापरायचा, जिथे 4,000 सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो तिथेही ग्रेड तोच वापरायचा। क्वालिटी कशी मिळणार? मी आपल्याला विचारतो, माझी माहिती अशी आहे अध्यक्ष महोदय की जवळपास PWD खात्यामध्ये 18,000 कोटीची बिलं अजून पेंडिंग आहेत, अजून दिली गेली नाहीयेत। तर तीच बिलं जर दिली गेलेली नाहीयेत तर आपण हे नवीन रस्ते कसे करणार आहोत, दुरुस्त कसे करणार आहोत हे मला आपल्या निमित्ताने सरकारला विचारायचं आहे। ह्याची कधीतरी आम्ही साहेब, जिथे 4,000 मिलीमीटर पाऊस पडतो मेंटेनन्सचा पैसा मिळत नाही। एक काळ होता 2014च्या पूर्वी मेंटेनन्सचा पैसा मिळायचा, आता कोकणाला मेंटेनन्स साधाही पैसा मिळत नाही, कवडीही मिळत नाही। ही कधीतरी मिळणार आहे की नाही? जी एका काळात मिळायची आम्हाला कधीतरी मेंटेनन्सचे पैसे मिळणार आहेत का नाही? ते कॉन्क्रीटचे रस्ते जेव्हा होतील तेव्हा होतील, पण मेंटेनन्सचे तरी पैसे आम्हाला कोकणाला आमच्या जिल्ह्यात द्या, कारण का पाऊस हा मोठा निकष आहे कोकणामधला, ह्याला आपण दुर्लक्ष करू शकत नाही। 4,000 सरासरी मिलीमीटर पाऊस पडणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही, म्हणून मी आपल्या निमित्ताने सरकारला हे निवेदन करत आहे।